हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। रामरायाकडे मागणं, श्री समर्थाने लिहिलेली चौपदी आपण म्हणूया आणि मग पुढच्या कथेला आरंभ करूया। समर्थांनी या मागणीचे 3 ग्रुप्स केलेले आहेत, 3 विभाग केले आहेत। पहिली मागणी आहे ती प्रापंचिकांकरता, सर्वसामान्यांकरता आहे। दुसरी आहे ती प्रबोधनकारांकरता, कीर्तनकार प्रवचनकारांकरता आहे। आणि तिसरी मागणी जी आहे ती साधू संन्यासी प्रामाणिक साधकांकरता आहे। आपण तिन्ही मागण्या मागून ठेवूया। जय जय रघुवीर समर्थ। कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जन सुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, वडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, घात माथा दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा जाड कथा मज दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, उषा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये भगवान श्री रामचंद्रांच्या यज्ञामध्ये त्यांनी जो अश्वमेध नावाचा यज्ञ आयोजित केलाय, त्यामध्ये स्वतः कुशलव रामायण गातायत। आणि कुशलवांनी सांगायला सुरुवात केली, संपूर्ण ही अयोध्या आणि अयोध्येचे जे राज्य आहे त्या ठिकाणी उच्च दर्जाचं चारित्र्य, अलुब्ध, सत्यवादी, अलंपट, आस्तिक आणि क्रियाशील अशी सज्जन मंडळी ही अयोध्येची वैशिष्ट्ये आहेत। या अयोध्येत काय नव्हतं? तस्मिन् दृष्टे पुरवरे दृष्टा धर्मात्मानो बहुश्रुतः नरा तुष्टा धनै स्वै अलुब्धा सत्यवादिनः। कशाबद्दल लोभ असायचं कारणच नाही। रामरायांचा जन्म नंतर आहे, त्यापूर्वी वैशिष्ट्य सांगितलीत त्यांनी। रामायण काळाचं सगळ्यात मोठं पहिलं वैशिष्ट्य स्वयंशासित समाज, स्वतःहूनच लोक पवित्र आहेत,
कुणी ना नृशंस कुणी ना नास्तिक, देव आहे का नाही याच्यामध्ये कुणी अडकलेलंच नाहीत, कारण सगळ्यांची दृष्टी विज्ञान दृष्टी आहे. विज्ञानाच्या दृष्टीनं विचार केला तर जिथे निर्मिती आहे तिथे निर्माता कोणीतरी असणार आहे की नाही. व्हेअर इज क्रिएशन देअर मस्ट बी, व्हेअर इज द क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. सरळ दृष्टी आहे. हा पहिला प्रमाणभूत मुद्दा. आणि दुसरा, आई वडिलांनी सांगितलंय, संतांनी सांगितलंय ना, संपला विषय. शब्द प्रमाण. ज्ञानोबा म्हणतात ना, संपला विषय. मी ज्ञानोबा होईन मग ज्ञानोबांच्या वचनावर विश्वास ठेवीन, हे शक्य आहे का? म्हणून स्वयंशासित समाज. अहो, राजसत्ता आपल्याला काय देऊ शकते जास्तीत जास्त? आपल्यामध्येच शिस्त असली पाहिजे आणि ती सगळ्यांच्या मध्ये होती. त्यांनी वर्णन केलंय, म्हणजे श्लोक असा आहे, न राज्यम न राजासी दंड्यो न च दांडिकः स्वधर्मेण प्रजास्तावत रक्षन्ति स्म परस्परम. एकमेकांचं रक्षण करणारे होते. त्यावेळेला कोणी NGOs जे आहेत ना, हल्ली संस्था मदत करणाऱ्या नव्हत्या का? प्रत्येक घर म्हणजे संस्था होती. माझ्यावर जबाबदारी पडली की मी चांगलं काम केलं पाहिजे. अनुस्यूत नियम होते. चांगलं वागलं पाहिजे म्हणजे वागलंच पाहिजे. ते काय विशेष आहे का? काय सगळेजण तसे आहेत. पहिला मुद्दा. दुसरा, राजसत्ता कशी होती तर शब्द वापरलाय त्यांनी, राजप्रजाक सत्ता होती. म्हणजे याला पांडुरंग शास्त्री आठवलेनी शब्द वापरलाय, रॉयल डेमोक्रेटिक स्टेट. डेमोक्रेसीच होती पण रॉयल डेमोक्रेसी होती. प्रत्येकाला मताधिकार होता. म्हणजे प्रत्येक जण असं म्हणू शकत असे, सीतेला सिंहासनावर का बसवलं आणि त्या रामाला ऐकावं लागत असे. त्यांनीच तर कथा सुरू झाली कालपासून. म्हणजे मताधिकार असल्याशिवाय असेल का? अनेक प्रसंग आहेत. एक प्रसंगाचा उल्लेख करतो, ज्या वेळेला दशरथाने रामांचा राज्याभिषेक ठरवला. प्रसंग उद्या येईल. दशरथाने सगळ्या ज्ञातीच्या सगळ्या प्रतिनिधींना त्यांना सामंत म्हणत असत बोलावून घेतलं. हात जोडले. एका बाजूला 8 ऋषी बसलेत, एका बाजूला 8 प्रधान बसलेत, समोर सगळे प्रतिनिधी बसलेत. सगळ्या ज्ञातींना प्रवेश आहे. त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते सगळे आसनावर बसले. दशरथ महाराजांनी हात जोडले आणि विचारला प्रश्न की रामाला मी राज्य, म्हणजे त्याचा तपशील उद्या बघूया, मी पटकन सांगतो ही गोष्ट. रामरायांना मी राज्य, कारण थोरल्याला राज्य दिलंच पाहिजे आणि म्हणून मी देऊ इच्छितो. मला तुम्ही सांगा राम योग्य आहे का? असं दशरथ महाराज विचारतात. हे वाल्मिकी रामायणातलं सांगतो मी आपल्याला. म्हणजे वाल्मिकी रामायण हे सगळ्यात प्रमाण आहे. म्हणून तुम्ही मला सांगा रामराय योग्य आहेत का, किंवा दुसरा कोणी योग्य आहे का, किंवा अजून काही तुम्हाला सुचत असेल तर सांगा, ते मी करायला तयार आहे. हे नुसतं तोंडापुरतं नाही विचारलेलं. जर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, लोकांनी जर आपलं मत नोंदवलं, हे चुकीचं करताय, तर राजाला ते ऐकायला बाध्य होत असे राजा. म्हणून त्यांनी सांगितलं प्रत्येकाला मताधिकार होता. चौथी गोष्ट, पहिली गोष्ट स्वयंशासित समाज, दुसरी गोष्ट प्रजासत्ता, तिसरी गोष्ट प्रत्येकाला मताधिकार, चौथी गोष्ट चारित्र्य संपन्न शासक मान्य केला जात असे. मुख्य जो आहे तो चारित्र्य संपन्न असला पाहिजे. हो, नाही तर त्याचं ऐकावंसंच वाटणार नाही आपल्याला. आपण बोलतो ना, माहिती आहे काय होतं की नाही, अनादर का निर्माण होतो. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, परत उल्लेख करतो. सगराचा मुलगा, इक्ष्वाकू वंशामध्ये सगराचा जो मुलगा होता त्याचं नाव असमंजस. तो अत्यंत गुणवान होता पण चारित्र्याच्या बाबतीत जरा ढिला होता. त्याला राजानी आणि प्रजेनी राज्यातून हाकलून दिला, अशी कथा आहे. असमंजस. आणि मग अंशुमान, मग भगीरथ वगैरे सगळं. म्हणून आपण पाहणार होते रामराय केवढे पवित्र. आणि म्हणून रामांचं जेव्हा मुख्य मनुष्य चारित्र्य संपन्न असतो त्यावेळेला त्या चारित्र्याचा अनुस्यूत एक परिणाम लोकांवर होत असतो. राजा असा असला पाहिजे. राजाला स्वतःचं जीवन नसतं. हो,
छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला 32 मण अशा सुंदर अशा सोन्याच्या सिंहासनावर बसले, तारीख होती दिनांक 6 जून 1674. शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय त्यांनी. एक एक पायरी चढत असताना महाराजांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. हा माझा तानाजी, मी आज जिवंत आहे याचं कारण माझा तानाजी. हा माझा जीवा महाला, हा माझा शिवा काशीद, हा माझा बाजी प्रभू देशपांडे, हा माझा मुरार बाजी, यांच्यामुळे मी जिवंत आहे. आणि यानंतर महाराजांनी जे नियम केलेले आहेत, दुर्दैवानं ही गोष्ट हायलाइट केली जात नाही, तेवढी सांगितली जात नाही जेवढी सांगितली गेली पाहिजे. महाराजांची संध्या चुकलेली नाहीये बघा. गागा भट्टांनी त्यांची मौंज केलेली आहे. नंतर महाराजांनी पान वर्ज केलेलं आहे, विडा खात नसत. राजा होणं ही उपभोगा करता नाहीये, राजा होणं ही जबाबदारी आहे हो. आणि हा ऋषीमुनींनी घालून दिलेला नियम आहे. मला वाटतं नाही हे असंच आहे, कारण ते तुमचं कल्याण करणार आहे. म्हणून असा अत्यंत महान असा चारित्र्य संपन्न. कारण काय आहे, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट, इंग्रजीतली म्हण आहे. त्यानंतर जरा जरी कमी जास्त झालं ना तरी माणसं खिन्न होत असत. बाकी सोडून द्या, रामांबद्दल भरत खिन्न झाल्याचा श्लोक वाल्मिकी रामायणात आला. रामाना वनात जायला सांगण्यात आले. हे जेव्हा भरतानं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा भरतानं आक्रस्ताळापणा केलेला नाही आहे. असं कसं सांगितलं, ही काय पद्धत, असं नाही. तत्श्रुत्वा भरतस्त्रस्तो भ्रातृश्चारित्र्य शंकया. कारण राजसत्ता कोणावर अन्याय करूच शकत नव्हती. असं काही होईल याची कल्पना नाही. रामांकडूनच काहीतरी चुकलंय असं भरताला वाटलं. आणि भरताला याचं वाईट वाटलं की ज्याच्यावर मी एवढी श्रद्धा ठेवली तो असा. माणसाला कधी वाईट वाटतं माहिती का, श्रद्धेला धक्का बसला की माणसाला वाईट वाटतं. तत्श्रुत्वा भरतस्त्रस्तो भ्रातृश्चारित्र्य शंकया स्वस्य वंशस्य महात्म्याम प्रष्टुम समुपचक्रमे. तो विचारतो कैकेयीला, कच्चिन्न ब्राह्मण धन मृतम रामेण कस्यचित. कुणा गरीब ब्राह्मणाचं धन रामाने लुबाडलं काय. पुढे कच्चिन्नाढ्यो दरिद्रो वा तेना पापो विहिंसिता. कुठल्या गरीबाला किंवा श्रीमंताला कारण नसताना ठार मारलं काय. कच्चिन्न परदारान वा राजपुत्रो अभिमन्यते. एखाद्या परस्त्रीवर रामरायांचं मन आलं काय. कस्मात्स दंडकारण्ये भ्राता रामो विवासिता. कोणत्या कारणाकरता रामाना वनात जायला सांगण्यात आलं. याच्यावरून त्यावेळची सायकोलॉजी, मानसिकता लक्षात येते की माणसं चारित्र्याची पूजा करणारी होती. अर्थातच आपण तो प्रसंग पाहू तेव्हा कैकेयीच रागावली, काय बोलतोयस रामाबद्दल, असं बोलतात का, असं कैकेयी म्हणाली. पुढचा महत्वाचा मुद्दा सांगितला. पाचवा मुद्दा, त्यावेळची अमात्य संस्था कशी होती. अष्टप्रधान मंडळ, त्यांची यादी दिली आहे त्यांनी की कोण कोण होते ते. दृष्टिर्जयंतो विजयः सुराष्ट्रो राष्ट्रवर्धना अकोपो धर्मपालश्च सुमंत्राश्च अष्टमो अर्थवित. हे 8 जण कसे होते. अतिशय चारित्र्य संपन्न. स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या राज्यात भविष्य काळात काय घडणार आहे याचा अंदाज करणारे. आपल्या नातेवाईकाचं जर चुकलं असेल तर त्याला योग्य तो दंड देणारे. आणि आपल्याला शत्रू मानणाऱ्या नातेवाईक जो आहे त्या शत्रूच्या नातेवाईकाचं काही चुकलं नसेल तर त्यालाही क्षणार्धात सोडून देणारे. सत्यनिष्ठ, आपल्या मालकाचं हित चिंतणारे, राष्ट्राचं हित चिंतणारे. एक एक जण, त्यातले सुमंत्र वारंवार येतात. पण हे सगळे जण तसे होते. सिद्धार्थ नावाचा मंत्री कैकेयीला बोललाय, तो प्रसंग येईल त्यावेळेला मी बोलेन. असे सगळे जण होते. अमात्यांची निवड केवळ डिग्री पाहून केली जात नसे तर त्यांचा अनुभव, त्यांचं कॅरेक्टर, त्यांचं शील पाहिलं जात असे आणि मग त्यांची नेमणूक होत असे. बरं, त्याला आपण एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतो ना, असे 8 जण होते. हेच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात फॉलो केलंय. बरं, हेच. त्यातलं सुमंत्रपद ज्यांना होतं ना त्यांच्या वंशात मी जन्माला आलोय. म्हणून मला स्वतःला आवड का असते, काहीतरी अटॅचमेंट असते. नसेल तरी अटॅचमेंट असलीच पाहिजे या कार्याबद्दल. परराष्ट्र व्यवहार खातं होतं आमच्या पूर्वजांकडं. हे महाराजांनी घेतलंय सगळं.
हे सगळ्या जगातल्या सगळ्यांनी घ्यावं असं आहे. त्यांनी नावं वेगळी ठेवा, पण असं जर आपण वागलो ना तर परिणाम यशच यश. पुढे हे झाले 8 जण राजाच्या हाताखाली. याच्या डोक्यावरती 8 जण आहेत, त्यांना नियामक ऋषी मंडळ म्हणत असत. ते कोण कोण होते त्यांनी सांगितलंय. ऋत्विजो द्वावभिमो मतौ तस्यास्ता अनौद्विजः मृषी सौमौ वसिष्ठो वामदेवश्च मंत्रिणश्च तथा परे सुयज्ञो अप्यथ जाबाली काश्यपो अप्यथ गौतमः मार्कंडेयस्तु दीर्घायुः तथा कात्यायनो द्विजः. 8 जण डोक्यावर आहेत. हे कुठल्याही कारणाकरता राजसत्तेवर अवलंबून नसत. ते जंगलात वनात राहत असत, झोपडीमध्ये. त्यांना बोलावण्यात येत असे तेवढ्या वेळापुरते ते राज्यात येत असत. योग्य तो सल्ला देत असत आणि निघून जात असत. ते राजाकडून एक कवडीही घेत नसत. केवळ ईश्वर सत्तेला ते मानत असत. तपश्चर्या आणि पवित्रता हे त्या ऋषीमुनींचं, म्हणजे त्यांनी एखाद्याचं असं गॉडफादर ज्याला म्हणतो असं स्वीकारणं हे त्याचं भाग्य मानलं जात असे. काय नडलंय त्यांना. इथं नेहमी कणादांची गोष्ट सांगत असतो. कणाद म्हणजे ज्यांनी कणाचा शोध लावला, अणूचा सगळ्यात पहिला शोध कणानादी लावलेला आहे, म्हणून त्यांचं नाव कणाद पडलं. कणादेती कणादः असं त्यांचं निरुक्तच आहे. हे कणाद विविध प्रयोग करत असत. वैशेषिक नावाचा जो न्याय आहे तो कणादांनी लिहिला. म्हणजे न्यायातला अजून सूक्ष्म भाग, तर्कशास्त्र जे आहे, न्यायशास्त्र जे आहे, त्यातला आतून तीक्ष्ण भाग जो आहे तो कणादांनी लिहिलेला आहे. विविध प्रयोग, अणुभट्ट्या तयार करत असत. अनेक छोटे छोटे प्रयोग करत असत. पण त्यांचा नियम होता, ते कुणाकडे जेवत नसत. मग काय करायचं ते दुपारच्या वेळेला, आत्ताच्या भाषेत बोलतो, 11, 11:30ला ते गावातल्या मोंढ्यात जात असत. मोंढा म्हणजे काय तुम्ही म्हणता इकडे, बाजार, जिथे ठोक व्यवसाय चालतो मोठा. धान्याची पोतीच्या पोती भरली जातात. आता ट्रकात, त्यावेळेला बैलगाडीत भरताना तिथे कण सांडतात. ते गोळा करायला कोणाला वेळ नसतो. हे तिथे जायचे आणि 1 तासभर गहू, तांदूळ, डाळ, अमकं तमकं असं गोळा करायचे. तासाभरात एवढे गोळा होतात. नदीवर जायचे, आंघोळ संध्या करायचे, ते सगळं धुवायचे, शिजवायचे, तेवढं एकदाच खायचे. उद्या 11 वाजताच. म्हणूनही त्यांचं नाव कणाद पडलं. इतके ग्रेट होते. एकदा जनकाकडे गेले, जनक महाराज मिथिलेला, आणि 11, 11:30, 12 वाजले की ते निघून गेले. बरं, जनक काही महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. काही प्रोजेक्ट्सना, काही महत्त्वाच्या कार्यांना राजाश्रय आवश्यक असतो. तुम्ही समजा 1 महिनाभर यज्ञ करायचा ठरवला. 1 महिनाभर यज्ञ आपण वैयक्तिक करू शकत नाही, संस्था सुद्धा करू शकणार नाही. पण त्याला कोट्यवधी रुपये लागतात. अहो, प्रॉपर यज्ञ करायचं झालं तर, ॲडजस्टमेंट नव्हे. त्याला राजाच आवश्यक आहे. कोट्यवधी रुपये कोण उभा करू शकतो, तसा कोणीतरी आवश्यक आहे. म्हणून राजाकडे ते गेले आणि राजाला सांगितलं असं. आणि त्यांची 8-10 दिवस मीटिंग चालली. सकाळी अगदी 6-7ला जाऊन बसतात. 11, 11:30, 12 वाजले की ते राजा जेवायला जातो, हेही निघून जातात. त्यांना वाटलं कोणीतरी व्यवस्था करेल, कारण ती माणसं नेमलेली होती. एक 3-4 दिवस झाले आणि त्यांनी आपल्या ऋषींना, आपल्या सेवकांना विचारलं, आपल्या असिस्टंटना, अरे त्यांचं जेवण नीट चाललंय ना, त्यांना काय हवं नको बघा. त्यांनी सांगितलं जनक महाराजांना की अहो ते आपल्याकडे जेवत नाहीत. मग कुणाकडे जेवतात? ओळखीचे आहेत का कोणी त्यांचे इथे? नाही. त्यांचा नियम आहे, ते कुणाकडे जेवत नाहीत. ते मोंढ्यात जातात, बाजारात जातात आणि तिथे कण वेचतात आणि ते शिजवतात पातेल्यामध्ये आणि जेवतात. जनकाने दुसऱ्या दिवशी सांगितलं ना, गुरुजी असं चालणार नाही. माझ्या राज्यात जोपर्यंत तुम्ही आहात असं तोपर्यंत वेचून जेवू नका. माझं ऐका. माझ्या राज्यात, त्याने जरा प्रेमानं, आग्रहानं जरा आपलं मत मांडलं. माझ्या राज्यात जोपर्यंत आहात तुम्ही, तोपर्यंत तुम्ही माझ्याकडे जेवा. तुम्ही पक्वान्न नका जेवू, तुम्हाला पाहिजे ते घ्या, तुम्हाला पाहिजे तसं खा, पण माझ्या इथे तुम्ही जेवलं पाहिजे. कणाद खिन्न झाले नाहीत, कणाद रागावले नाहीत, कणादाने त्याच्यावरती राग काढला नाही. कणाद अत्यंत शांतपणानं म्हणाले, तुझ्या राज्याची सीमा कुठपर्यंत आहे रे? का? त्या सीमेच्या बाहेर जाईन मी, माझा नियम सांभाळेन आणि पुन्हा कार्याकरता राज्यात परत येईन. कसे असतील हे कणाद? असे ऋषी जेव्हा डोक्यावर असतात आणि ते फक्त ईश्वरी सत्तेला मानतात, त्यांच्या धर्माच्या, अध्यात्माच्या सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर असतात, त्यावेळेला ते कुणावर अन्याय होऊच देत नाहीत. म्हणून वसिष्ठांनी लाखो वर्षापूर्वी केलेला नियम आजही आपल्याला पाळावा लागतो. जे विषयामध्ये रमलेले आहेत अशा लोकांनी कुठला नियम
बनवला ना की त्यांची बुद्धी अशी एकांगी असते, त्यामुळे त्यांचा नियम, त्यांनी केलेला नियम काही दिवसांनी बदलावा लागतो. 1 वे असतो, नंतर 2 वे होतो, किंवा 2 वेचा पुन्हा 1 वे करावा लागतो की नाही ट्रॅफिक वाढलं की. कारण दीर्घकालीन कल्याण कशात आहे ते साक्षात्कारी महापुरुषाला सुचतं, सामान्याला सुचणार नाही. तो माझ्या जातीचं कल्याण कसं होईल एवढाच विचार करेल, माझ्या पक्षाचं कल्याण कसं होईल कल्याण असा विचार करेल. पण संत सत्पुरुष हे पृथ्वीला आपलं कुटुंब समजतात. अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हा माझा तो परका. हे असे कोत्या हृदयाचे लोक आहेत ना, त्यांच्या अंतःकरणात असतं. पण उदारचरित जे असतात त्यांना अख्खी पृथ्वी हे विश्वची माझे घर, हे सगळं विश्व माझं घर आहे. हो, काय ज्ञानोबांची दृष्टी आहे. आणि परिणाम आज ज्ञानोबांचा फोटो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे की नाही बोला. या ऋषींची अशी सत्ता होती, ज्याला प्लेटोनी शब्द वापरलाय रिपब्लिक नावामध्ये. रिपब्लिक नावाचा त्याचा ग्रंथ आहे. रिपब्लिक नावाचा तरुणांनी वाचा, प्लेटोचा ग्रंथ आहे. असामान्य राजकारणावरचा ग्रंथ आहे, राज्यव्यवस्था कशी असावी. रिपब्लिक त्याने म्हटलंय किंग मस्ट बी अ फिलॉसॉफर. राजा हा तत्वज्ञानी असला पाहिजे, म्हणजे तो कोणावर अन्याय करत नाही. त्यामध्ये या 8 लोकांना त्यानं गार्डियन्स म्हटलंय. पाठीशी हे लोक होते, वेळ आली तर ते कुणालाही काही ऐकू शकत असत. विश्वामित्रां जेव्हा आलेत आणि रामरायांची मागणी केली आहे, राम मला पाहिजे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, तेव्हा दशरथ महाराज नाही म्हणले, सगळे नाही नाही म्हणाले. वसिष्ठ ताडकन उभे राहिले, काय करत बोलतोयस राजा, आधी शब्द देतोस आणि पाळत नाहीस. मी आज्ञा करतो, रामांना देऊन टाक विश्वामित्रांच्या बरोबर. अरे विश्वामित्रांच्या यज्ञाला रामांची गरज नाही आहे, रामांना विश्वामित्राची गरज आहे. हे बोलायचं सामर्थ्य वसिष्ठांचं आहे. आणि इतका महान राजा ज्यांना अश्वमेध यज्ञ केलाय, तो चक्रवर्ती सम्राट म्हटला जात असे, पृथ्वीचा राजा आहे, पण तो वसिष्ठांपुढे काही बोलत नसे. कैकेयीला ऐकवलंय, काय बोलतेस कैकेयी, सीता राज्यम करिष्यती. राम वनात गेले, मला खात्री आहे की भरत राज्य स्वीकारणार नाही आहे. तेव्हा प्रश्न येईल राज्य कोण करेल, तर पतीचा अर्ध अंग पत्नी असते. या न्यायाने सीता म्हणजे रामच आहे, रामाच्या ठिकाणी सीता राज्यावर बसेल, हे वसिष्ठांनी ऐकवलं. आणि काय पर्सनल त्यांचा स्वार्थ आहे सांगा, असे ऋषीमुनी असत. आणि शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितला की रामकालीन अर्थव्यवस्था. रामाच्या काळात अर्थव्यवस्था कशी होती, शासन करू शकतं त्याला शास्त्र असं म्हणतात. शासन म्हणजे रूल, व्यवस्था सांभाळणे, याला शासन म्हणतात. शिक्षा करणे नव्हे, सांभाळणे, त्याला शास्त्र म्हणतात. अर्थाचं शासन करणारं जे त्याला अर्थशास्त्र म्हणतात. त्यांनी सांगितलंय की सगळ्यात महत्त्वाचा विभाग, कुठलीही गोष्ट निर्माण करत असताना गरज असेल तरच निर्माण केली जात असे, डिमांड अँड सप्लाय. आता बरोबर विरुद्ध झालंय जागतिक अर्थशास्त्र. आपण आधी वस्तू निर्माण करतो मग ती खपवतो. तुमचे केस काळे होऊ म्हणजे पांढरे होऊ नये त्याकरता हे रोज लावत चला. विचार करून करून ते पांढरे होतात. मला विनोदात नाही उतरायचं, किती महत्त्वाचा मुद्दा आहे. अमका एखाद्या बहुराष्ट्रीय कंपन्या ठरवतात की आजपासनं 100च्या आत ज्याची शुगर आहे तो नॉर्मल. एकदम त्या रात्री कोट्यावधी डायबिटीसचे पेशंट झाले की नाही. काही वर्षापूर्वी 150 शुगर चालत होती, आता 100 चालायला लागली, वाढ झाली. एकदम 50 न कमी कुणी केली. हे जे नॉर्म्स आहेत ना, ठरवणारा कोण आहे. आज जगाला नाडवलं जाते. आणि एकदा ती गोळी सुरू झाली, शुगरची असो थायरॉइडची असो, एकदा ती गोळी सुरू झाली की असं ऐकलंय का अमक्याची गोळी गेली, वाढत जाते ती हळूहळू, इन्शुलिन, मग डायलिसिस, आणि मग डाय. ही केवढी मोठी संघटना आहे. आणि ज्यांनी याचा विरोध करायचा प्रयत्न केला त्यांना ठार करण्यात आलं. नावं सांगत बसत नाही मी. आणि बरोबर पूर्वी विरुद्ध केलं. समाजाला कशात आनंद आहे, समाजाचं कल्याण कसं, त्याचं आरोग्य कशात. साधा मुद्दा, ॲल्युमिनियमची पातेली वापरतो आपण स्वयंपाकाला. ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये आपण जेव्हा आमटी भाजी उकळतो ना, तेव्हा ॲल्युमिनियममधलं, त्या हिंडालियममधलं विष आहे ते त्यात उतरतं. पूर्वी पितळेच्याच पातेल्या, ती जड होतात म्हणून हे काढलंय, हे इंग्रजांनी काढलंय. आणि आज आपण त्यात फॉलो करतोय आपण.
एकादशीला चहा कधीपासून चालायला लागला? चहा पितो की नाही? बाकी नाही चालत, पण चहा पितात की नाही लोक? चहा पहा नाही, कधीपासून चालायला लागला? आज आपण या सिस्टीम मध्ये असे भरडले जातोय. खिचडी, एकादशीला काय चालतं आणि काय चालत नाही हे लिहिलंय वेगळं, आपण खातो वेगळं, आणि ते खाणाऱ्यांना आपण असं समजतो की हे चुकीचे आहेत. खिचडी खात नाही तर एकादशीचं पुण्याचं नाही असं वाटतं. मी खूप खाली उतरून बोलतोय, लक्षात घ्याल. पण पूर्वी हा मूळ शास्त्राचा, मूळ जो शास्त्र आहे त्याचा विचार केला जात असे आणि माणसं तसं वागत असत, आणि असं सगळं काही छान चाललं होतं. होती नांदत, ती प्रजा कशी नांदत होती? अत्यंत आनंदात नांदत होती. होती पूर्ण सुखात नांदत प्रजा, होती समृद्धी पुरी. होता न्याय स्वधर्म मान, वडिला सद्भावना अंतरी. होते शूर पराक्रमी बहुगुणी, भक्ताग्रणी सन्मती. होते सर्व परंतु पुत्र नव्हता, चिंता नृपा जाळीती. सुमित्रेपासून एक कन्या फक्त झाली होती राजाला, आणि ती कन्या, तिचं नाव शांतादेवी. ही कन्या रोमपाद नावाचा जो अंगदेशाचा राजा त्याला देऊन टाकली होती, कारण तो अत्यंत घट्ट मित्र होता या राजा दशरथाचा. तो जेव्हा त्या बारशाला आला होता त्यावेळेला त्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं दशरथाने. काय विचारलं, काय होतंय, काय झालं? तो म्हणला, आमच्याकडे ज्योतिषांनी सांगितलंय काही होणार नाहीये तुम्हाला. असं? ही घेऊन टाक मुलगी. काय असेल हो राजा? अहो, जुनी झालेली पुस्तकं नाही मुलांची देत लोक. केवढा प्रेमाचा. अगदी असंच कुंतभोज राजाला देऊन टाकली शूरसेनाने आपली मुलगी. तिचं नाव पृथा, पुढं नाव तिचं नाव कुंती पडलं. इतके उदार होते लोक. आणि असं सगळं काही छान चाललंय. आणि आता राजाचं साधारण वय उलटायला लागलं, 50शी झाली हो. आणि राजा चिंतित आहे, माझ्या घरी आपत्ती येणार आहे का नाही येणार आहे. म्हणून सगळे प्रयत्न केलेले आहेत, आणि आता शेवटचा प्रयत्न परमात्म्याला हाक मारायची. आणि याकरता गुरुजींना प्रश्न विचारला वसिष्ठांना की गुरुजी, माझ्याकडे काही भविष्यात काय दिसतंय तुम्हाला? वसिष्ठांनी अशा विद्या शक्यतो वापरायच्या नसतात, पण अशा महत्वाच्या वेळेला त्या वापरतात मोठी माणसं. डोळे मिटले आणि भविष्य पाहिलं आणि हसले. राजा, तुझ्या घरामध्ये 1 नव्हे 2 नव्हे 4 गोजीरवाणी बालकं बागडताना मला दिसत आहेत, खेळतायत ती, असं मला दिसतंय. पुन्हा विचार केला, कुठं कुलूप बसलंय? आपल्याच प्रारब्धातली गोष्ट आपल्याला का मिळत नाही? आपल्या कुठला तरी कर्मानं कुठंतरी कुलूप असतं वरती. सूक्ष्मामध्ये जे चाललेलं असताना ते स्थूलापेक्षा फार फाईन लेवलचं असतं, लक्षात घ्या. आणि संत मंडळी किंवा हे वेद जे आहेत ना, ते कुठे काम करतात? सूक्ष्मात काम करतात. वेद याचा सरळ अर्थ असा, परमेश्वराच्या मोठ्या मोठ्या कॉम्प्युटरला दिलेली कमांड. म्हणून वैदिकांची पूजा आहे. ती कमांड देण्याचं कार्य वैदिक मंडळी करतात. आणि विश्व निर्माण होण्यापूर्वी वेदाचं पुस्तक पाहून, म्हणजे वेदांना पाहून तर ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केलंय. वेद म्हणजे वैश्विक संविधान, विश्वाचं संविधान. राज्यघटना असते तशी विश्वघटना म्हणजे वेद आहे. एकही गोष्ट अशी नाही की जी वेदांमध्ये राहिली आहे सांगायची. अहो, जारण मारण उच्चारणाने सांगितलं, सगळं सांगितलंय. अमुक अमुक नाही असं नाही. चष्मा कसा बनवावा वेदांनी सांगितलं. आणि म्हणून ते वेद ज्यांच्या अंगात नांदतात त्यांना नमस्कार त्यासाठी आहे. भूदेव काय म्हणाले समर्थ? भूदेव संतासी सदा लवावे. संतांना नमस्कार करावा आणि जमिनीवरच्या देवांना नमस्कार करावा. जमिनीवरचे देव कोण? ज्यांचं जीवन वेदांना समर्पित आहेत ते सगळेजण भूदेव आहेत. समर्पण त्यांचं वेदान करताय, जीवन समर्पण केलंय ते. आणि म्हणून प्रश्न विचारला महाराज, याला उपाय? ते म्हणले 2 यज्ञ तुला करावे लागतील. तू जरी पाप केलं नाही तरी कुठेतरी पाप झालं तरी ते सगळं पाप राजाच्या माथ्यावर पडतं, बरं का. राजाकडे जरी स्वतः पाप केलं नाही तरी राज्यात जर पाप घडलं, एखादा मनुष्य आहे, एखादा मुलगा आहे, तो आपल्या आई वडिलांना, नवरा बायको राहत आहेत, ते दोघं आई वडील आहेत, मुलं आहेत, आणि तो मुलगा
नोकरी करू इच्छितोय, सेवा करू इच्छितोय आणि त्याची नोकरीची व्यवस्था करून दिली पाहिजे ज्या राजानं किंवा राज्य व्यवस्थेनं ती करून दिली गेली नाही आणि त्या मुलानं जर चोरी केली का आईवडिलांना जेवायला घालायचं, पत्नीला मुलाबाळांना जेवायला घालणं त्याचा धर्म आहे, त्याचा धर्म पाळण्याकरता त्यानं नाईलाज म्हणून जर चोरी केली तर पाप आहे की नाही? आहे. कुणाला लागतं? राजाला. का? राजानं व्यवस्था केली नाही म्हणून. म्हणून विधानसभेने कथा ऐकली पाहिजे. मी जे रोज ठोठो करतो याचं कारण आहे. आणि म्हणून समर्थांची ओवी आहे दासबोधातली. म्हणून राज्यार्थी नरक आहे, म्हणून शेवटी राजा नरकातच जातो. अहो निवडणुका हरला तरी जातो नरकात, तर मेल्यावर कुठं जाणार आहे तो? राज्याअंती नरक आहे म्हणून या. म्हणून राजा धर्मराज इतका चांगला होता तरी त्याला सुद्धा स्वर्गात जाताना वाया नरक नेलंय. स्वर्गारोहण पर्व महाभारतात. नरकामध्ये त्याला तो अहो कसला घाण वास येतोय म्हणला. असंच अस्वस्थ भाऊ तडफडतोय, भीम तडफड, सगळे नरकात होते त्याचे भाऊ. आणि दुर्योधन वगैरे स्वर्गात. तो म्हणला हे काय आहे? मी आता ते महाभारत सांगत नाहीये. म्हणून राजाची जबाबदारी आहे. म्हणून राजानं मध्ये मध्ये पुण्य केलं पाहिजे, म्हणजे ते पापाची निष्कृती होते. म्हणून अश्वमेध नावाचा पहिला यज्ञ कर वसिष्ठ सांगतात. आणि दुसरा इष्टी नावाचा यज्ञ कर. इष्टी म्हणजे अपेक्षित पूर्ण करणारा. काय पाहिजे तुला? मुलगा. मुलाचा तुला इच्छा आहे ना, मुलाची इच्छा. पुत्र काम इष्टी, पुत्र कामेष्टी. अथर्वण वेदातल्या कल्पसूत्रांतर्गत जे मंत्र आहेत त्याद्वारे हा करण्यात आला असं वर्णन केलं आहे त्यांनी. आणि याकरता वसिष्ठ मार्गदर्शन करतात. इतक्यात एका मंत्र्याने हात वर केला. एक मंत्री बोलायला उभे राहिले. त्यांचं नाव सुमंत्र. थोडं नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाकडे जाऊया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिए नारायण श्रीमन ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला श्रीमन श्रीमन नारायण 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 श्रीमन श्रीमन नारायण 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 श्रीमन हरि बोल. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. श्रीमन ओ नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन श्रीमन नारायण 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 श्रीमन श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम श्री राम. ज्या मंत्र्यांनी हात वर केला ते सुमंत्र म्हणाले, राजा मी काही सांगू इच्छितो, बोलू का? सगळ्यांनी अनुमोदन दिलं. बोला. 8ही ऋषी सांगतात बोला सुमंत्रजी. 7ही मंत्री सांगतात, राजा सांगतो. आणि सुमंत्रांनी बोलायला आरंभ केला. राजा
एक महान ऋषी आहे, ज्या ऋषींना आपण बोलवूया असं मला वाटतं. मी वसिष्ठांनाही विचारतो, आपल्या सर्वांना विचारतो. त्या ऋषींचं नाव आहे ऋष्यशृंग. कश्यपांचे पुत्र विभांडक, या विभांडकांचा हा मुलगा आहे ऋष्यशृंग. जन्माला आला आणि आईपासून जो तोडला त्याला योग्य त्यावेळेला, तो वनामध्ये त्याच्याकरता वेगळी झोपडी बांधली आणि त्याला तपश्चर्येलाच बसवला. इतका तो प्युअर आहे, इतका तो शुद्ध आहे की विकार नावाची गोष्ट त्याला माहीतच नाहीये. कारण त्याने काम पाहिला नाहीये, क्रोध पाहिला नाहीये, लोभ काही नाही. पहाटे उठायचं आणि जपालाच बसायचं. योग्य त्यावेळेला मौंज झाली, आता मौंजीचा मंत्र मिळाला आणि विभांडक त्याच्याबरोबर राहत आहेत, त्याला जपाला बसवतात आणि मग ते आपल्या झोपडीत येतात, घरच्या लोकांना अटेंड करतात, परत तिथे जाऊन बसतात. तुम्हाला एखाद्याला जर तयार करायचं असेल तर जगापासून त्याला वेगळा ठेवावा लागतो, मग तयार होतो तो मनुष्य. मी सगळं व्यवस्थित करीन आणि तरी माझं शक्यच नाही. सुखार्थी तेज त्यजेत विद्याम, ज्याला सुख पाहिजे त्याने विद्येचा त्याग करावा. विद्यार्थी ते चेत त्यजेत सुखम, सुखार्थीनो कुतो विद्या कुतो विद्यार्थीनं सुखम. आणि बर त्याला हे दुःख असतं माहीतच नाहीये, पहाटे उठून आंघोळ करणं. आपल्याला नंतर झोपणं माहिती म्हणून ते दुःख कळायला लागलो. पाठशाळेत माहिती होतं का दुःख आहे? दुसरं काहीतरी आपल्याला माहिती असलं की मी हे सुख नाही दुःख कळतंय. आणि त्यामुळे तो इतका पुण्यवान असा, म्हणजे पुण्याचे पर्वतच्या पर्वत वाढत चालले त्याचं पवित्र. आणि नेमका तो जिथे राहतोय, सुमंत्र सांगतायत, तो जिथे राहतोय त्या अंग नावाच्या देशामध्ये शंकराने जिथे कामदेवाला जाळला, त्यांच्यावर बाण सोडला म्हणून, तिसरा नेत्र उघडला आणि कामदेव जळून पडला, त्याचं अंग पडलं. हा इंदोर ग्वाल्हेर वगैरे भाग असेल तो असं, कारण त्याला अंगदेश म्हणतात. पुढं तो दुर्योधनानं नाही का कर्णाला दिला म्हणून अंगराज कर्ण म्हणायचो आपण, म्हणतो त्याला. या भागात त्यावेळेला राजा राज्य करतोय. रोमपाद, अवर्षण पडलं, दुष्काळ पडला, कोरडा, पाणी नाही, प्यायला पाणी नाही, खायला चारा नाही, हरणं मारायला लागली, माणसं मारायला लागली. व्हॉट टू डू? राजाची जबाबदारी आहे. आणि म्हणून राजानं आपल्या ऋषींना, आपल्या गुरुजींना प्रश्न विचारला. ते म्हणाले एक पर्जन्य नावाचा याग कर, पण तो कुणीतरी करून उपयोग नाहीये. सम्यक ज्ञाता सुप्रयुक्ता लोके स्वर्गेच कामधुक भवती असं म्हटले त्यांनी. ज्या पिंडातून मंत्र येणार आहे तो पिंड अतिशय शुद्ध असला पाहिजे. कॅसेट लावून गणपती पूजा बाष्कळपणा आहे हा नाईलाज झाला. त्यावेळेला तुमचं काय कोरोना होता तेव्हा ठीक आहे, पण पवित्र गुरुजी आपल्या घरी आला पाहिजे. त्याच्या मुखातनं जेव्हा मंत्र येतात ना तेव्हा तो देव स्वीकारतो आपली पूजा, लक्षात घ्या. म्हणून आपण कोणाला बोलवूया तर ऋष्यशृंग ऋषींचं नाव पुढं आलं. असं आहे, नवीन आहे. त्यांना आणणार कसं? बरं त्यांना माहीतच नाही असलं काही. आता त्यांना प्रयोग सगळे येत आहेत, पण असं कुठे जाऊन प्रयोग करायचं हे माहीत नाही आहे. बरं त्यांना कधी काहीच, त्यांनी माणसं म्हणजे स्त्रिया पाहिल्या नव्हत्या असं वर्णन केलं त्यांनी. स्त्री नावाची काही गोष्ट असते हे माहीतच नाही आहे. इतके प्युअर. आणि परिणाम असा झाला की त्यांना आणायचं कसं? आणि म्हणून थोडीशी मीटिंग झाली आणि गावातल्या ज्या अत्यंत कलावंत स्त्रिया होत्या, तसं काम चांगलं नव्हे ते, पण जगाच्या देशाच्या कल्याणाकरता त्यांनी ते घेतलं की एका ऋषीला आपल्याला फसवायचं मी त्याला चारित्र्यभ्रष्ट नाही करायचं, त्याला काहीतरी गोडी लावायची आणि त्याला आपल्या राज्यात आणायचं आणि यज्ञ करायला लावायचं. त्याला काही वाईट, त्यात कोणाचा स्वार्थ नव्हता यात. नॉट फॉर पर्सनल कॉज, नॅशनल कॉज. आणि म्हणून त्या सगळ्या स्त्रियांनी मान्य केलं आणि युक्ती केली आणि सर्व स्त्रिया निघाल्या. विभांडक कधी नसतात तिथे हे पाहिलं, नाही तर विभांडक भांडायला उठायचे. मी एवढा मुलाला तयार केला आणि तुम्ही त्याचं हे कशाला काढताय? असं होईल ना. हे अशी कामं, त्याला आपण हनी ट्रॅप म्हणतो हल्ली. ही अशी कामं अशी सोपी नसतात. मग रिस्क आहे. जर त्यांना राग आला तर ते शाप देतील आणि आपण जळून भस्म होऊ. काय होईल दुर्गती सांगता येत नाहीये. त्या रंभेचं केळीचं झाड करून टाकलं ना विश्वामित्रांनी. रंभेत्वम कर्दली भव, असं आपलं काही झालं तर. आणि अत्यंत रिस्की असणारं काम, धोकादायक काम या सगळ्या जणींनी स्वीकारलं. का तर राज्याचं भलं व्हावं. आणि अशा काय 22 जणी त्या निघाल्या
आणि त्या योग्य त्या वेळेला ऋष्यशृंगाकडे जाऊन पोहोचल्या. आता कोणाला तरी येताना पाहिलं आणि त्यांचं स्वागत केलं. त्यांना वाटलं हे ऋषीच आहेत. ऋषी सोडून त्यांनी काय पाहिलेलंच नव्हतं, इतके पवित्र होते. ऋष्यशृंग म्हणाले, तुमच्या पायात हे काय आहे? पैंजण वाजत होते हो त्या जणी, सगळ्या जणींचे. किती छान वाटतात, आम्ही नाही कधी असलं घालत म्हणाले. मी इथले मंत्र म्हणू शकत नाही असं त्यांनी त्यांची स्तुती केली. तुमच्या जटा वेगळ्याच दिसत म्हणाले, विंचरलेल्या. आमच्यासारखी दाढी कशी तुम्हाला नाहीये? चर्चा कसे आहेत वेगळे तुम्ही? आणि त्या सगळ्या जणींनी शहरातून आणलेले पदार्थ समोर ठेवले. आता यांना कंदमुळं फळं खायची सवय होती, त्यापेक्षा गुलाबजाम निश्चितच गोड असतो. त्यांना वाटलं तो कंद आहे म्हणून त्यांनी गुलाबजाम तोंडावर टाकला. शॉक बसावा, किती गोड हो. जिलबी खाल्ली. बाकरवडी होती की नाही मला माहिती नाही. आणि थोडा वेळ त्यांनी गायनाचं काही काम केलं, काही म्हणजे सेवा म्हणतात तसे. त्यांना एकूण हा सहवास आवडला. मग विभांडक याच्या वेळेला सगळं तिथले मागमूस सगळं स्वच्छ केलं आणि निघून गेल्या त्या. उद्या पुन्हा उपस्थित. आता यांचं जपातलं लक्ष खिडकीतनं बघतात आल्या का त्या. वाईट नाही बरं त्यांचा हेतू, पण आकर्षण निर्माण केलं. पंचबाण म्हणतात ना, कामदेव 5 प्रकारचे बाण मारतो. हर्षणम, रोचनम, अख्यम. बरं, त्यांनी 5 प्रकारचे बाण. पहिल्यांदा आवड निर्माण होते, नंतर बोलणं चालणं, प्रत्येक अदा म्हणतात ती आवडायला लागते, असं त्यांनी सांगितलंय. आणि मग सगळ्यात शेवटी स्वतःचं समर्पण, स्वतःला विसरून जातो तो, असं त्यांनी केलं. आणि 15 दिवस रोज येत गेल्या. काय एक दिवस गुलाबजाम आणले, एक दिवस काय अमुक आणलं खायला, आणि गप्पा टप्पा, त्या गाणं बिणं, या सगळ्यांनी मोहित केलं. बरं, आपले बाबा रागवतील म्हणून बाबांना बोलला नाही, हा योगच तसा. आणि 15 दिवसांनी त्या आल्याच नाहीत. आता इतकी ती आवड लागली होती त्यांना ऋष्यशृंगाला. तेच घरातनं बाहेर पडले आणि ज्या दिशेनं ते येतात त्या दिशेला, नीट ऐका बरं का, ज्या दिशेनं त्या येतात त्या दिशेला चालायला सुरुवात केली. आणि रोमपादाचं राज्य जिथे सुरू होतं त्या ठिकाणी असणाऱ्या धर्मशाळेत त्यांचा मुक्काम होता. मुद्दामच त्या आल्या नव्हत्या की तो येतोय का बघूया. आणि त्याप्रमाणे खरोखर त्याला आपल्या प्रेमपाशामध्ये अडकवला आणि अशा त्या घेऊन आल्या. आता त्याला पर्जन्ययाग करायला सांगायचा आहे. पर्जन्ययाग केल्यानंतर पाऊस पडणार आहे असं ठरलेलं आहे. पण तो इतका पुण्यवान होता की त्याचं पाऊल त्या रोमपाद राजाच्या सीमेच्या आत पडलं आणि धोधो पाऊस सुरू झाला. काय पुण्य असेल हो. पर्जन्ययागातले मंत्रच आहेत की पर्जन्ययागाची पूर्णाहुती पावसानं विजला पाहिजे तो यज्ञ. गुरुजी, मला फार माहिती नाही, मी तुमच्यासमोर जरा पोपटपंची करतोय, पण थोडा गडावर अभ्यास. ते म्हणले की जेव्हा पर्जन्ययाग केला जातो तेव्हा पर्जन्ययाग किती कॉन्फिडेंटली केला जातो की त्याची पूर्णाहुती झाली, जवळपास हवेत द्रव्य संपलंय ते, आणि तो विजला कसा पाहिजे, आपोआप नाही, पाण्याने. ते असे तुडुंब भरली पाहिजेत ती यज्ञकुंड, असं म्हटलंय. याच्यापेक्षा जास्त हे झालं की त्याचा पाऊस म्हणजे पाऊल पडल्यावरच धोधो पाऊस सुरू झाला. इतका तो पुण्यवान आहे. दशरथ ऐकतोय, वसिष्ठ ऐकतायत. वसिष्ठांना हे माहितीच आहे, सुमंत्रांना हे माहिती आहे. याचं त्यांना चांगलं वाटलं की मंत्र्यांना असलं माहिती पाहिजे हो, मंत्री असे पाहिजे. आता काय काय. आणि मग यानंतर यज्ञ करण्यात आला. आता नाहीतरी पाऊस पडलाय, कशाला यज्ञ करायचा, असा तो कंजूष नव्हता. यज्ञ केला. आता तो घाबरला. रोमपाद राजा घाबरला का, विभांडक आता शोधत शोधत येतील आणि पहिल्यांदा मला शाप देतील. तेव्हा ऋष्यशृंगाना प्रश्न विचारलाय. अत्यंत सौंदर्यवती असणारी रोमपादाची म्हणजे पर्यायानं दशरथाची मुलगी आहे ती. तिचं नाव शांतादेवी. हिच्याशी आपण विवाह कराल का? ते म्हणले करतो. थोडंसं आकर्षण निर्माण झालेलंच होतं आणि या ठिकाणी दोघांचा विवाह झाला. विभांडक असे तावातावानं जे आले आणि आपल्या मुलाला राजाचा जावई झालेला पाहिल्यावर एकदम त्यांचा राग गेला. ठीक आहे, निदान वाईट तरी नाही झालं. आणि जगाच्या कल्याणाकरता त्यानं हे कार्य सगळंच जाणलं त्यांनी. आणि असा तो एका अर्थानं राजा तुझा जावई आहे, शांतादेवींचा तो पती आहे, तेव्हा त्यांना बोलवूया का? त्यांनी वर्णन केलंय तुलसीदासांनी.
शृंगिरसी वसिष्ठ बुलावा, शृंगी ऋषि वसिष्ठ बुलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा, भगति सहित मुनि आहुति दीने, भगति सहित मुनि आहुति दीने, प्रगटे अग्नि चरु करलीने, प्रगटे अग्नि चरु करलीने. आणि अतिशय छान पद्धतीने फुलं वाटायची असतील तर काय? हां बर, हो ठीक आहे. आणि ऋष्यशृंगी ऋषींना बोलावण्यात आलंय आणि यज्ञ आरंभ झाला. काय वर्णन करावं? त्यांनी सांगितलंय 1 वर्षभर कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचंय. घरी झोपायला जायचं नाहीये, यज्ञ मंडपातच विश्रांती घ्यायची यजमानाने. 1 वर्षभर सगळे नियम पाळायचे. आणि अश्वमेध नावाचा यज्ञ पूर्ण झाला. राजा असा कृश झालाय. पण कुठली तपश्चर्या तुम्ही करायला लागलात की कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ना, ती शक्ती तुमचं मांस खायला लागते. तपश्चर्या करताना जर जाडी वाढत असेल तर तपश्चर्येत प्रॉब्लेम आहे. व्रत वैकल्य शब्द वापरतो की नाही आपण, विकलता आली पाहिजे तर वैकल्य शब्दाला अर्थ आहे. असं उपास तापास करून असं झालं, तसं झालं. आणि श्रोते हो, अतिशय महाराष्ट्रात तरी ते पद झाल्याशिवाय रामाचा जन्म होत नाही. दशरथा घे हे पायसदान. मूळ वाल्मिकी रामायणाच्याच श्लोकानी हे पद रचलं गेलेलं आहे. यानंतर पुत्रकाम नावाची इष्टी करण्यात आली. कल्पसूत्राच्या पंडित सातवळेकरांनी याच्यावर अभ्यास करून सांगितलंय. या अथर्वण वेदांतर्गत जी अनेक सूत्र आहेत त्यापैकी कल्पनावाचं जे सूत्र आहे त्या सूत्रांतर्गत आलेल्या मंत्राच्या साह्यानं ही हवीर द्रव्य देण्यात आली आहेत. आणि इतका आनंद झालाय सगळ्यांना. एकही आहुती कमी दिली गेली नाही आणि एकही आहुती जास्त दिली गेली नाही असं नाथांनी वर्णन केलंय. कुंड मंडप उत्तम वेदी या छान प्रकारचं, कारण खूप मोठं ते कार्य आहे. भगवंत आपल्या पोटी जन्माला येण्याकरता किंवा असे विशेष लोक जन्माला येण्याकरता छोटासा 2 तासाचा यज्ञ करून जमेल का? ज्या कार्यामध्ये कंजूषपणा करू नये ते कार्य परमेश्वराच्या सेवेचं कार्य आहे. हो, वित्त शाठ्यान्न कुर्वित, बाकी तुम्ही कंजूषपणा जरूर करा पण परमेश्वराच्या चरणी कंजूषपणा करू नका, नाही तर तोही देताना तुम्हाला कंजूषपणा करील. तुम्हाला हवंय ना, कुचकट नारळ, कुचकट सुपाऱ्या, कसले तरी घाणेरडी पानं, देवाच्या कसल्या तरी सुपाऱ्या, किंवा उदबत्त्या, मी खूप खाली येऊन बोलतोय, मला क्षमा करा, पण मला ते बोलावं या करता लागतंय की समाजाच्या ही गोष्ट लक्षात आणून देणं प्रवचनकार कीर्तनकारांचं कर्तव्य आहे. मी तर इथपर्यंत सांगतो की त्यावेळेला तुम्ही यज्ञाकरता किंवा चांगल्या कार्याकरता काही आणायला बाजारात गेलात तर कधी बार्गेनिंग करू नका, त्याच्याशी वाद घालू नका. 10 रुपयाची सफरचंद 5 रुपयात दे असं कधी म्हणू नका, कारण तुम्ही दत्तप्रभूंकरता आणतात. तुमच्याकरता आणतात 3 रुपयाची मागा, तुम्ही स्वस्त मागा, बार्गेनिंग करा. पण मी त्याच्याकरता आणतोय, त्याचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेलोय, तेव्हा मी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा बार्गेनिंग करू नये, वाद नाही घालू त्याच्याशी. तो त्याला सांगायचं नाही बरं हे करतोय म्हणून तू आता मी वाद घालणार नाही, तू किती किंमत लाव, हे नको. पण या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी कुणाकरता घेऊन चाललोय, मी समर्थांकरता ही गोष्ट घेऊन चाललोय, मग त्यावेळेला मी सढळ हाताने द्यायला पाहिजे. आणि माझ्याकरता मी घेऊन चाललोय तेव्हा त्याला थोडं कमी करणार आहे थोडंसं, तेव्हा विनंती माझ्याकरता बरोबर आहे, मी तसा आहे. पण भगवंत तसा नाहीये. आपली कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. हो, परवा एक छान लेख वाचला, भंगारवाला भंगार घ्यायला आला होता, सगळं घरातलं भंगार काढलं
त्या माणसाने बहिणी द्यायला. त्यात मूर्ती पण काढल्या आहे. भंगारवाल्याने तेवढ्या उचलल्या आणि परत ठेवल्या. का? तुम्ही विकण्या इतके श्रीमंत आहात, भगवंत विकत घेण्या इतका मी श्रीमंत नाही म्हणाला भंगारवाला. आपण त्या मूर्तीत तो आहे की नाही मानतो हा मुद्दा आहे. मानला की आहे तो त्या. मानला की सगळीकडेच आहे ना. सर्वत्र म्हणून सर्वत्र सदा आणि सम ही ज्ञानोबांनी केलेली व्याख्याच आहे परमेश्वराची. आणि या श्रद्धेनं यज्ञ चालू आहे. नाथ महाराज सांगतात एकही आहुती जास्त दिली गेली नाही. उरले तीळ टाकून द्या. असं आपण कराल का? उरलाय भात खाऊन टाका. करू का असं? अग्निर्मुखावई देवा, हा अग्नी नावाच्या मुखाने आपण परमेश्वराला घास भरवतोय. किती प्रेमानं भरवला पाहिजे तो. यज्ञ करताना कसा केला पाहिजे तो. या छोट्या छोट्या गोष्टींची आपण नोंद घेऊन ते करायला लागलो ना की खरंच देव येतो. श्रद्धा कमी झाली आणि देवाने प्रगट व्हायचं सोडलं. म्हणून जेवढी श्रद्धा वाढवता येईल, जेवढी श्रद्धा, श्रद्धा म्हणजे सत्य अवधारणात बुद्धी सा श्रद्धा, त्यांनी म्हटलंय ना, मग ते खरंच असलं पाहिजे. मी कोणत्या क्षमतेचा आहे म्हणून मला अनुभव येत नाहीये, पण ते ज्ञानोबा म्हणतात म्हणजे ते खरंच आहे असा नुसता विचार करावा. आणि परिणाम एक एक आहुती देत. आणि पूर्ण आहुतीच्या वेळेला दशरथाची समाधी लागली असं वर्णन केलंय. इतकी एकाग्रता करा आपण हे सगळं. नुसता पूर्वी झालेला यज्ञ असा नका विचार करू. आपल्या घरी 2 तासाचा 4 तासाचा एखादा यज्ञ असेल ना, तरी तेव्हा मोबाईल्स ऑफ ठेवा किंवा मोबाईल ऑपरेटरला दुसऱ्या माणसाला बसवा. तेव्हा एकाग्रतेनं फक्त तीच गोष्ट करा. लघुरुद्र असेल तर रुद्राकडेच लक्ष द्या. पूजा असेल तर पूजेकडे लक्ष द्या. मग त्या देवाला वाटतं अरे हे मला क्वालिटी टाइम देतात, मौल्यवान वेळ देतात, आता मी यांना काही कमी पडू देणार नाही. कसं तरी काहीतरी करून ठेवलं की तोही आपल्याला कसं तरी काहीतरी देतो. जेवढी श्रद्धा विकसित होईल, जेवढी गुणवत्ता आपल्या सेवेतली वाढेल, श्रद्धेनी, फक्त गुणवत्ता नकोय, श्रद्धेनी ती गुणवत्ता वाढेल, तेवढं परमेश्वराला येणं बाध्य पडतं. यावं लागतं त्याला. आणि त्याची पूर्णाहुतीच्या वेळेला समाधी लागली असं वर्णन करतात. आणि पूर्णाहुती झाली असं काही झालेलं नव्हतं. फार क्वचित झालंय. ऋषभदेवांच्या वेळेला झालंय. नाभीच्या यज्ञामध्ये आले ऋषभदेव, तेव्हा फार कमी झालंय. पण आज झालं. एकदम घुडघुड घुडघुड घुड असा घनगंभीर आवाजात काहीतरी असा धुरासारखा देह आहे. अग्नी पण आहे त्यात धूर आहे. त्यांनी वर्णन केलंय 4 शृंगा 3 पादाः 2 शीर्षे असं अग्नीचं वर्णन केलेलं. 4 शिंग, 3 पायांचा आणि 2 मुखांचा अत्यंत तेजस्वी असा अग्निनारायण प्रकट झाला. आणि त्यांनी सुंदर अशा सुवर्णाच्या एका थाळीमध्ये, सुवर्णाच्या एका छान अशा तबकडीमध्ये, वरूनही त्याला छान झाकण आहे, आणि असा एक छान पायसाचा प्रसाद त्याला दिला. आणि एकदम घनगंभीर आवाजामध्ये तो म्हणतो, राजा दशरथा दशरथा घे हे पायसदा पायसदा. दशरथा 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 घे हे पायसदा पायसदा. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदा. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान
दशरथा 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 घे हे पाय सदा श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन यादानासी यादानाहून यादानासी यादानाहून अन्य नसे उपमा दशरथा 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 घे हे पाय सदा करात घेई सुवर्णस्थाली दे राण्यांना क्षीर पातली कामधेनुच्या दुग्धाहून ये कामधेनुच्या दुग्धाहून ये पूजैसे बलवान दशरथा 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 घे हे पाय सदा राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल कसं देशील हे जे पायस द्यायचंय ते यथाधिकारम विभाजस्व त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांना दे आता राण्या जरी अनेक असल्या तरी प्रत्येकीचा अधिकार शास्त्राप्रमाणे समान नाहीये पहिली आहे ना ती धर्मपत्नी आहे तिला महिषी म्हणाय राजमहिषी दुसरी आहे ती परिवृत्ती आहे तिसरी आहे तिचं नाव आहे वावाता प्रत्येकाच्या नावं ठरलेली आहेत बरं नुसत्या 8 जणी होते असं नसतं किंवा तिघी आहे तिथे त्यांच्या योग्यतेप्रमाणे दे जेव्हा राण्या पायस भक्षण करतील तेव्हा उदरी होईल वंशारोपण यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान आधीच सांगितलंय प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देवपित्यांचा मान देवाचा पिता होण्याचा मान तुला लाभतोय बरं आत्ताच्या भाषेत तुमच्या भाषेत बोलू यू आर सो लकी राजा झालं माझं काम येऊ कृतार्थ कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मीही तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा पावतो दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञे अंतर्धान दशरथा 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 घे हे पाय सदा पाय सदा आणि अतिशय आनंदानं राजाला काय होतंय कळे ना हो कल्पना करा आपण एखाद्या देवाप्रित्यर्थ यज्ञ करतोय तो देव नेमका प्रगट झाला प्रगट जाऊ द्या नेमका त्या दिवशी वाढीचा प्रसाद आला आपण दत्तयज्ञ करतोय वाढीचा प्रसाद नेमका पोचव घ्या वाढीचा प्रसाद कसं अंगावर काटा बघा मी नैवेद्य करत होतो आणि किंवा यज्ञ करत होतो इतक्यात वाढीचा नरसोबाच्या वाढीचा प्रसाद कसं वाटतं आपल्याला सांग एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला अंतःकरणात येतं की भगवंतानी माझी सेवा घेतली माझा सिग्नल काहीतरी दिला देवानं दिला इथं तर प्रत्यक्ष भगवंतानी पाठवलेला प्रसाद अग्निनारायण घेऊन आला आहे
पुन्हा पुन्हा हे वाक्य मी बोलतोय, श्रद्धांची कमतरता म्हणून देवाला प्रगट व्हायला नको वाटतं हो. मला साधा मुद्दा सांगा, ज्यांचं तुमच्यावर प्रेम नाही आहे त्यांच्या घरी जायला तुम्हाला आवडतं का? बोला. मॅनेज करतात, तुम्हाला तात्पुरता आदर दिल्यासारखं करतात. जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं, जाऊ दे आपणही तसंच वागूया वाटतं की नाही? देवाचे बरेचसे गुणधर्म आपल्यातही आहेत. एकाने सांगितलं, आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, लेकिन खुदा की नूर से आदम जुदा नहीं. म्हणजे जितकी जमेल तेवढी श्रद्धा जागी करा. आपल्या घरातल्या देवघरामध्ये तेच सामर्थ्य आहे जे तीर्थक्षेत्रांच्या देवालयामध्ये आहे. आपण जेव्हा लालबागच्या गणपतीला जातो त्यावेळेला घरचा गणपती म्हणतो, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? मला त्याच्याबद्दल नाही म्हणायचं बरं. शब्द ज्ञानाने मी कुठल्याही तीर्थक्षेत्राला की कुठल्या दैवी सामर्थ्याला नावं ठेवायचा अधिकार मला दिलेला नाहीये. माझा मुद्दा असा आहे की तो इथे आहे असं का नाही वाटत? माझ्या घरातल्या ज्या मूर्ती आहेत केव्हा तरी मी पूजा करतो नीट. रोज नुसतं आपलं पाणी घालून ठेवतो, पण केव्हा तरी येतं. सासूबाई काही बोलल्या, सुनबाई काही बोलल्या, कोणीतरी काहीतरी बोललं, मग डोळ्यात पाणी येतं, तेव्हा तूच माझा आहेस, तूच माझं. केव्हा तरी तेवढं सुद्धा त्याला पुरतं. खरं तर त्याला तेवढंही लागत नाही. फक्त त्याला म्हणावं, देवा मला काही कळत नाही, माझं कल्याण कर, एवढी गोष्ट सुद्धा पुरते. श्रद्धांचं जागरण करा. गीतेचा प्रसिद्ध श्लोक आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. आपोआप मी श्रद्धेने नमस्कार केला की दत्तप्रभूंना आशीर्वाद द्यावा लागतो. मी नुसता असं प्रोटोकॉल म्हणून नमस्कार केला, ते प्रोटोकॉल म्हणून आशीर्वाद देतो. देवाला आपलंसं करण्याची सगळ्यात मर्माची गोष्ट कुठली असेल तर त्याला आपल्या श्रद्धेने जिंका. आणि दशरथाचं ते झालं. पवित्र माणसं होती होई. बनेलपणा, राजकारण, असं तसं हे याला त्यांच्याकडे नव्हतं. खूप राम ज्यांना बाबा म्हणून हाक मारणार आहेत तो काय असा साधा असेल का सांगा? राम ज्यांना बाबा बाबा म्हणणार आहे आणि आयुष्यभर रामराय सांगतात, बाबांची निंदा करू नको भरता, लक्ष्मणा, मला त्यांचा अभिमान वाटतो, असे रामांचे वचन आहे. कुणीतरी त्यांची स्तुती करतात विश्वामित्रादी ऋषी की तुम्ही देव आहात. आत्मानम मानुषम मन्ये रामो दशरथात्मजः. मी स्वतःला माणूस मानतो आणि मला माणूस म्हणून घेणे आवडते आणि मी दशरथांचा पुत्र आहे. वारंवार वाल्मिकी रामायणात असे श्लोक येतात. ते दशरथ कसे असतील? अत्यंत श्रद्धेने हा यज्ञ पार पडलाय आणि आता मिळालंय ते पायस, खिरीसारखा पदार्थ. आता अर्पण करायचं आहे. बरं, त्यांनी ते दिलंय ना, ते कंडिशनल डोनेशन दिलंय. देताना काही विचार झालेला आहे बरं का. रावणाचा पहिल्यांदा उल्लेख इथे येतो. रावणाचं चरित्र मी आता सांगणार नाही, पण ते चरित्र इथे आलंय थोडंसं. किंवा इतकी कटकट झाली होती रावणाची. त्यांनी म्हटलंय, जेव्हा यज्ञ पूर्ण होत होता त्यावेळेला देवांची मीटिंग बसली आणि सगळ्यांनी ब्रह्मदेवाचं डोकं घाललंय. अरे ब्रह्मदेवा, तुम्ही त्या रावणाला काय 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 देऊन ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तो इतका त्रासदायक झालेला आहे, काहीतरी व्यवस्था करा अशी वरती. आणि रावणाचा उल्लेख इथे आलाय. त्याचं चरित्र आपण पाहणार आहोत, आता नको, केव्हा तरी पाहू. पण तो गेल्यानंतर चरित्र पाहण्यात काय मजा आहे. तो कसा तापदायक होता. कारण लोकांच्यात एक अजून सायकोलॉजी आहे बरं का. या स्वातंत्र्यानंतर काही पुस्तकं, रावण कसा सज्जन होता, रावणाबद्दल सगळीकडे मेसेज चालू असतात. रावण होणं सुद्धा किती कठीण आहे. 1 वर्षभर स्त्री तिथे त्याच्याकडे राहिली पण त्याची कधी बळजबरी केली नाही. अहो, तो स्वतः उत्सुक होता ना, पण त्याला 2-4 शाप होते. त्या शापांचा उल्लेख स्वतः रावणानं केलेला आहे. तो ज्यावेळेला येईल त्यावेळेला बोलेन की हे शाप नसते तर मी केव्हाच तिला भ्रष्ट केलं असतं. कारण त्यापूर्वी असे कार्यक्रम बरेच त्यांनी केलेले आहेत. तो सज्जन असता तर रामाने कशाला त्याला ठार करायला गेले असते. रंगवताना काय होतं, मूळ वाल्मिकींच्या हेतूला धक्का लावता तुम्ही. हो, तो चांगला होता म्हणजे काय, तो शंकरांचा उपासक होता, भक्त नव्हता, उपासक होता. आणि टेंबे स्वामी महाराजांनी द्विसहस्री नावाचा ग्रंथ लिहिलाय. गुरुचरित्रामध्ये त्यांनी लिहिले की रावण जेव्हा शंकरांकडे ते शिवलिंग तिथे राहिलं, तो उपटायला लागला. याचा अर्थ तो भक्त नाहीये. म्हणून त्या गाईच्या कानासारखा आकार आला ना त्याला.
त्यानं पुन्हा प्रार्थना केली असती, रडला असता, देवा चुकलं माझं आहे. तो तिथे म्हणतो, तू मला काय देणार शंकरा, लक्ष्मी माझ्याकडे पाणी भरते. गुरुचरित्रातल्या ओव्याच आहेत ना. तो उपासक होता, चांगला कवी होता, पण अतिशय उर्मट होता, अहंकारी होता. आता कंप्लीट केलाय कोर्स म्हटल्यानंतर त्याला दिलं पाहिजे, म्हणून ते PhD दिली त्याला, म्हणजे ते शिवलिंग दिलंय त्यांनी. रामराय भक्त होते, हे लक्षात घ्याल. गैरसमज करू नका घेऊ. म्हणून आपण मूळ वाल्मिकी रामायण वाचलं पाहिजे. की रावण इतका दुर्दांत होता, भयंकर. त्यांनी किती स्त्रियांवर अन्याय केलेत माहितीये का. कारण सीतेनं वचन हनुमंताला सांगितलंय. हनुमंत म्हणाले, सीतामाई मी तुम्हाला 1 तासात रामांची भेट करून देऊ का. ती म्हणाली, मी कोणाला स्पर्श करत नाही, खुर्चीत बसा, मी खुर्ची घेतो डोक्यावर. तेव्हा सीता सांगते, एकट्या सीतेकरता रामाने इथं येण्याची गरज नाहीये. माझ्यासारख्या अनेक स्त्रियांवर रावणाने अन्याय केलेले आहेत. ते सगळ्यांचे अन्याय दूर करण्याकरता रामाला इथे आले पाहिजे. एकट्या सीतेकरता नाही आले होते. म्हणून रावणाची उदात्तता सांगत असताना त्यांना असा हिरो करू नका की रामांचाच हेतू खोटा वाटेल, आपल्याला चुकीचा वाटेल. तो अधिकारी होता, कुठल्या बाबतीत होता, चांगला कवी होता, हे मान्य आहे. वेदांवर भाष्य करण्यात इतका विद्वान होता, अगदी बरोबर आहे. भगवंताचा, शंकरांचा अतिशय अधिकारी उपासक होता, थोडा तामसी उपासकच होता, मान्य आहे. पण भक्त हा शब्द नका वापरू. भक्त कधी कुणाला त्रास देत नाही. भक्त याचा अर्थ सगळ्या प्रकारचं प्रदूषण दूर करणारा, त्याचा उल्लेख इथे आलाय. आणि सगळ्यांनी ब्रह्मदेवाला विचारले, काय तुम्ही हे वर देऊन ठेवले. आणि मग तेव्हा ते चरू तयार झालंय आणि ते देण्यात आलं आणि सांगण्यात आलं, यथाधिकारम विभाजस्व. त्या सगळ्या जणींच्या अधिकाराप्रमाणे त्यांना दे. जरी त्या पत्नी असल्या तरी प्रत्येकीचा अधिकार वेगवेगळा सांगितला आहे. आणि म्हणून पायसार्ध काही कौसल्या येऊ, जे पायस होतं त्यातलं अर्ध कौसल्याला दिलं, उरलेलं होतं त्यातलं अर्ध सुमित्रा येई ददऊ, उरलेलं होतं त्यातलं तदर्धऊ कैकई ददऊ. आणि जे उरलेलं होतं ते काही विचार केला ते कैकईकडून त्यांनी सुमित्रेलाच दिलं. म्हणजे 50% कौसल्याला, 25% सुमित्रेला, 12.5% कैकईला. आणि उरलेलं जे 12.5%, मी टक्केवारीनं का सांगतोय, डोळ्यासमोर क्लिअर पाहिजे हे, की ते या कैकईकडूनच विचार करून सुमित्रेला देण्यात आलं. आणि अतिशय आता तो पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरात बदल व्हायला लागले हो. नाथ महाराजांनी महाभारत रामायणात फार गोड वर्णन केलंय. इतका आनंद झाला हो सगळ्यांना, सगळं वातावरणच बदललं. या तिघी जणी सोन्याच्या कांबी सारख्या दिसायला लागल्या, एवढ्या तेजस्वी, एकदम तेजस्वी. का, प्रत्यक्ष परमात्माच पोटात आहे. हे जग ज्याचं बाळ आहे तो जगाचं बाळ होऊन जन्माला येणार आहे. कशी दिसत असेल कौसल्या. कौसल्याच्या डोहाळ्यांचं वर्णन वाल्मिकी असली वर्णन करत नाहीत. वाल्मिकी हे सायन्सचे टीचर आहेत, तेवढं ते भावनेत अजिबात गुंतत नाही, जा आहे ते सांगतात. हे सगळं वेदव्यास, हे सगळं नाथ महाराज प्रापंचिक आहेत. त्यांनी तर अगदी इतकी, म्हणजे ओव्याच ऐकवतो मी आपल्याला. एक दिवस दशरथांनी प्रश्न विचारला, घरात मोठा तोच की हो. म्हणून दशरथांनी प्रश्न विचारला कौसल्याला की या काळात स्त्रियांना डोहाळे वगैरे लागतात असं मी ऐकलेलं आहे, म्हणजे काही इच्छा होते आणि ती इच्छा त्या बाळाच्या प्रारब्धाप्रमाणे किंवा बाळाच्या ज्या आवडी असतात त्याप्रमाणे लागते. अमुक खावं, अमुक प्यावं, अमुक ठिकाणी जावं वगैरे. तुला काही वाटतंय का ग. नाथ महाराज वर्णन करतात. ती म्हणाली, आणून द्या धनुष्यबाण. भावार्थ रामायण. आणून द्या धनुष्यबाण, टाकीन आपटून रावण, राक्षस कुल निर्दालीन, आत्ताची क्षण मात्रे हे 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 बाण आणून द्या, धनुष्य आणून द्या. हे कौसल्याचे डोहाळे आहेत. सुमित्रा आणि कैकेयीचे डोहाळे कसे होते, एक ओबीब सांगतो आणि अतिशय गोड. काय सांगू तुम्हाला. नाथा म्हणजे पतीला पूर्वी नाथ असं म्हटलं जात असे. ज्येष्ठ सेवेचे निज सुख,
ज्येष्ठ सेवेचे निज सुख मज आहे आत्यंतिक मज आहे आत्यंतिक तुम्ही द्यावे हेची एक आणिक सर्वथा मज न लगे. अतिशय शांत सुमित्रा, अतिशय शांत. कैकेयीची समाधी लागली होती असं वर्णन आहे. कारण भरत किती ग्रेट आहे. राम आणि भरतामध्ये दिसायलाही सारखे, स्वभावाने सारखे, मॅच्युरिटीने पण सारखे. एकच फरक होता भरत आणि रामांच्या मध्ये. रामांच्या छातीवर इथे एक रोमावली होती, तुळशीचं पान होतं, आणि त्यात भरतांच्या नव्हतं एवढंच. अगदी सेम. परिपक्वतेच्या बाबतीत सुद्धा राम जसे तसे भरत. लक्ष्मण शत्रुघ्न थोडेसे इमोशनल आहेत, थोडेसे आक्रमक आहेत, काहीतरी जरा करतात, पण अतिशय शांत. परफेक्ट निर्णय दोघांचे असायचे. परिपक्वता हा भाग वेगळा असतो बरं का हो. शहाणपणा वेगळा. म्हणजे नॉलेज आणि विजडम म्हणतो ना, अतिशय अवघड आहे. परिपक्वता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आपण जे ओव्हर एक्साइटमेंट होते ना, योग्य त्यावेळेला योग्य निर्णय, हसणं बोलणं सगळं मर्यादित. रामांचं तसेच भरत होते. कंब नावाचा कवी तर म्हणतो रामांपेक्षा भरत श्रेष्ठ होते, असं कंब नावाच्या तमिळ कवीनं म्हटलं. असं आपण ती चरित्र पुढं पाहणार आहोत. आणि असं दोघांना वाटतंय. या तिघींना अशा प्रकारचे डोहाळे आहेत. आणि आता काय विचारता? मधुमासे स्थिते पक्षे, मधुमासे स्थिते पक्षे, नवम्यां कर्कटे शुभे, पुनर्वस वृक्षसहिते, उच्चस्थे ग्रह पंचके, मेषपूषणि संप्राप्ते, पुष्पवृष्टि समाकुले, आविरासी जगन्नाथ परमात्मा सनातना. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. वसंत ऋतु चैत्र मास, शुक्ल पक्षी नवमी दिवस, सूर्यवंशी जगन्निवास, सूर्यवासरी जन्मला. बरं, माध्यान्ह आला चंड किरण, पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन, पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. नवमी तिथी मधुमास पुनीता, नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पच्छ अभिजीत हरिप्रीता, मध्य दिवस अतिशीतन घामा. तुलसीदास सांगतात मध्य दिवस अतिशीतन घामा, पावन काल लोकविश्रामा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. सुतार उत्तम सा आणविला, सुतार उत्तम सा आणविला, पाळणा गीत बनविला. चहू बाजूनी
राघु मोर बसविले पाळण्यात बाळ निजविले पाळण्यात जो बाळा जो झोके देते आई जो बाळा जो झोके देते आई झोपला बाळ नाणी नाणी त्या निर्मळाते नाणी 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 त्या निर्मळाते नाणी 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 त्या निर्मळाते नाणी 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 त्या निर्मळाते नाणी गंगा यमुना घाली ती पाणी गंगा यमुना घाली ती पाणी गंगा यमुना घाली ती पाणी नाणी नाणी त्या निर्मळाते नाणी 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 त्या निर्मळाते त्या निर्मळाते नाणी त्या निर्मळाते नाणी. आणि आता बाळाला पाळण्यामध्ये निजवलंय आणि आता सगळेजण झोका देऊ लागले आणि म्हणायला लागले बाळा झोपा आता झोप काढा छान बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे यज्ञ जाहला अयोध्येसी दशरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्येचे खुशी बाळा जो जो रे रत्न जडित पालख झळके अमोलिक वरती पहुडले कुलदीपक त्रिभुवन नायक बाळा जो जो रे बाळा झुलवी कौसल्या सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षती सुरवरी गर्जती जय जयकारी बाळा बाळा विश्वव्यापक रघुराया निद्रा सखया तुझवर पुरवंडी करुणिया सांडिन आपुली काया बाळा जो जो रे येऊनी वसिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर राम देवची हो परब्रह्म साचार बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. इतका आनंदी आनंद झालाय सगळ्यांना. वर्णन करतात रामरायांचं अयोध्येमध्ये प्रकटीकरण झालं चैत्र शुद्ध नवमीला. मधु नावाचा जो मास आहे म्हणजे चैत्र, वैदिक नाव चैत्र मासाचं मधु असं आहे.
फॅन तो पलीकडचा कूलर बंद, तिथं असेल बटन, मेन बटन बंद करायचं तिथलं. रामरायांचा जन्म जो आहे बघा, नीट लक्ष द्या, खूप महत्त्वाचं सांगतो आणि थांबायचं आपल्याला. चैत्र शुद्ध नवमीला कौसल्याला मुलगा झालाय. अजून नवमी संपलेली नाही आहे, दशमीच्या पहाटे, म्हणजे दशमी लागायची अजून, नवमीच्या उत्तर रात्री पहाटे पहाटे कैकेयीला मुलगा झालाय. त्यांचं नाव भरत. उद्या ठेवायचं आपल्याला नाव. आणि एकादशीला दुपारी 12 वाजता, एकादशीला दुपारी 12 वाजता सुमित्रेनं जुळ्याला जन्म दिलाय, ट्विन्स. असा एकूण हा. अहो 4 पाळणे एका घरात हालतायत आणि सगळी अव्यंग, इतकी सुंदर मुलं, भरपूर जावळाची, गुटगुटीत शरीराची, बरं का, गोटीदार असं गुटगुटीत शरीर आहे, असे छान जीवणी अशी छान आहे. तळवे हाताचे आणि पायाचे लाल चुटूक आहेत आणि बाकी रामरायांचं शरीर निळसर आहे, किंचित मेघ घनश्याम, किंचित निळसर, असं वेगळंच बरं का. रामराय आपल्यासारखे होते तरी आपल्यासारखे नव्हते. भगवत तनू म्हटलंय, शरीर त्यांचं शरीर वेगळंच, इतके पवित्र, असा सुगंध यायचा, कमलदळाच्या पाकळीसारखा सुगंध रामरायांचा. म्हणजे खरोखरच दैवी. फक्त माणसाचं रूप घेऊन आलेत एवढंच, आकार फक्त आता तो धारण केलाय. आणि त्या दिवशीपासून अयोध्येतलं वातावरण इतकं बदललं. अयोध्येमध्ये इतका आनंद झालाय. अयोध्येमध्ये म्हणजे वारा सुद्धा वेगळ्या प्रकारचा व्हायला लागला. त्यांनी सांगितलं, अयोध्येच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या लोकांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून प्रत्यक्ष परब्रह्म तिथे आलेलं आहे. म्हणजे सामान्यांचंही तपश्चर्या आहे आणि राजे लोकांची, तिथल्या राण्यांचीही तपश्चर्या आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष या विश्वाचा नायक आहे, विश्वाचा जो मालक आहे, तो तिथे बालक म्हणून आलेला आहे. फळझाडं असतील, फुलझाडं असतील, गोदोहन करताना दूध येणं असेल, इतकं वाढलं, आनंद झालाय ना. ज्या वेळेला आपलं शरीर म्हणजे अयोध्या सांगितलंय त्यांनी, या शरीरामध्ये रामबुद्धीचा जेव्हा जन्म होतो ना, त्यावेळेला आपल्या शरीरातल्या सगळ्या देवतांना आनंद होतो. डोळ्याच्या देवता, कानाच्या देवता, शेंडीची देवता, सगळ्या शरीरातल्या. आणि तसा आनंद या अयोध्येमध्ये झालाय. हे द्योतक सांगणं जणू काही चालू आहे. आणि यानंतर यांची नावं ठेवायची 12व्या दिवशी, म्हणून वसिष्ठांना पाचारण करण्यात आलंय. कशी नावं ठेवली ती बरं का. नावं ठेवायला कुणाला तरी बोलवायचं नाही. मी नेहमीच गमतीने म्हणतो, ही आत्या कधीपासून घुसली आहे कुणास ठाऊक म्हणलं. मी त्याचा अर्थ असा काढतो, कुणाची तरी आत्या संत होती आणि तेव्हापासून तिला बोलवायची म्हणजे तिला बोलवू नका असं नाही बरं, नाही तर आपल्याला वाटेल बुवा काय. मी मुद्दा असं सांगतोय की अधिकारी लोकांना, ज्या वाणीतून आत्तापर्यंत पवित्र असंच आलेलं आहे ना, ज्यांच्या अंतःकरणात पवित्रता आहे, त्याच्या मुखातून जेव्हा पहिलं नाव त्या मुलाच्या कानामध्ये प्रेरित केलं जातं ना, ते जेव्हा हुंकारलं जातं, ते पहिलं नाव असं असावं, तो जो पिंड आहे ना तो पवित्र असावा. म्हणून साधू संतांना बोलवायची पद्धत आहे. अधिकारी वैदिक मंडळींना, तुम्ही माझ्या मुलाचं नाव ठेवा. आचमनाला तो नवरा बायको बसलेत, पण मागं गुरुजी बसलेत आणि अगदी ऐन वेळेला त्यांच्याकडे द्यावं आणि त्यांनी सांगावं, त्यांनी ते नाव फुंकावं त्यांच्या कानामध्ये. अशी पद्धती होती. आणि म्हणून वसिष्ठांना बोलवलंय. आणि वसिष्ठांनी त्या मुलांची नावं ठेवली आहेत. त्याचा विचार आपण उद्या करूया. कशी ठेवलीत नावं ती. अध्यात्म रामायण फार छान सांगतं की नावं ठेवत असताना संपूर्ण त्या बाळाचं चरित्र डोळ्यासमोर आणलंय त्यांनी आणि तशी नावं ठेवली आहेत बरं का. आणि त्या नावांचा उल्लेख, असंच नाव का, कारण नाव जे ठेवलंय ना त्यात आपलं अख्खं चरित्र आलं पाहिजे. नाव ठेवताना जर चुकलं ना तर सगळं प्रारब्ध बिघडतं. आज एवढा गोड प्रसंग झाला तर कल्पना करा तेव्हा किती गोड प्रसंग झाला असेल. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा आणि मग आरती लावायची. आरती तयार आहे ना. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो
ददाम्येतद्व्रतं महत् मङ्गलं लोकरामाय रघुरामाय मङ्गलं मङ्गलं पद्मवक्त्राय रामभद्राय मङ्गलम् एवं वाल्मीकिना प्रोक्तं रामायण कथामृतं यः पठेद् रामचरितं सर्वपापैः प्रमुच्यते। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम नाम वरानने राम नाम वरानने। श्री राम नाम नौका भवसागरी तराया। श्री राम नाम नौका भवसागरी सुटले अफाट वारे मन तारू त्यात विथरे त्या वादळा तुम्ही या तारील राम राय। श्री राम नाम नौका भवसागरी मोर्याला श्री राम भवसागरी भ्रम घोवर्यात अडली नौका परीन बुडली धरुनी सुकाणू हाती बसलेत राम राय। श्री राम नाम नौका भवसागरी तराय। श्री राम मद दंभ लोभ सुसरी किती डंकिती विखारी देवी माया मांत्रिक राम राय। श्री राम नाम नौका भवसा। श्री राम भवसागरी आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी तो मार्ग अधिकारी श्री राम का भवसागरी श्री राम भवसागरी तराया। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय भारती सुंदर मेघ श्याम राम। रत्न खचित माणिक वर्णुकाय मुकुटे स्वर्गावरुणी करीती राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम। रणत्कराचे ताठ करी धनुष्य बाण मारुती पुढे उभा कर जोडून राम। श्री राम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम।
भरत शत्रुघ्न भाई चौऱ्या ढाळी ती सिंहासनी आरूढले जानकीपती राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम आरती वाळू पाहू सुंदर मेघश्याम राम आरती सुंदर मेघश्याम राम आरती विष्णुदास नाम म्हणे मागणेची अखंडित सेवा घडो राम चरणाची राम श्री राम जय 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 राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम राम हरे राम हरे कृष्ण हरे हरे राम सगळ्यांनी बसून घ्या हरे कृष्ण 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवती श्री सीता माता की जय पवन सुत हनुमान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय सब भक्तन की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की सब संतन की डोळे मिटून 2 श्लोक म्हणायचे आहेत आपल्याला सदा सर्वदा लवावे भूदेवतासि सदा लवावे सत्कर्म योगे वयघालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम